उच्च शिक्षित किंवा नोकरी करणाऱ्या बायकोला मेंटेनन्स ग्रँट होत नाही. आता हे खरं आहे का, तर याच्याबाबत आपण डिस्कशन करणार आहोत. तर हे खरं आहे. समजा पत्नी उच्च शिक्षित आहे, नोकरी करत आहे आणि डायव्होर्स ॲप्लिकेशन केलं, तर ते अशा परिस्थितीत जर ती चांगली कमावते असेल, तिचा उदरनिर्वाह ती व्यवस्थित करू शकत असेल, तर कोर्ट मेंटेनन्स ग्रँट करत नाही. आता सध्या परिस्थिती आपण बघतो की बऱ्याच स्त्रिया लग्नाच्या आधीपासून नोकऱ्या करत असतात. बऱ्याच स्त्रिया आता डॉक्टर, इंजिनियर आहेत, IT इंजिनियर्स आहेत, हायली एज्युकेटेड आहेत किंवा IAS IPS अधिकारी असतात, ॲडव्होकेट असतात. तर मग अशा स्त्रिया लग्नाच्या आधीपासून नोकऱ्या करत आहेत आणि लग्न झालं, थोडे दिवस नीट चाललं त्यांचं, परंतु काही कारणाने त्यांचे खटके उडायला लागले. तर अशा परिस्थितीत ते डायव्होर्स घेण्याचा निर्णय घेतात. आता डायव्होर्स घेणार तर मग त्या स्त्रियांना माहीत असतं की आपल्याला ह्याच्या नवऱ्याकडून मेंटेनन्स मिळू शकतो. तर मग अशा मेंटेनन्स मिळण्याच्या ज्या इच्छेपोटी कधीकधी त्या महिला किंवा पत्नी नोकऱ्या सोडून देतात की आपल्याला नोकरी असली तर मेंटेनन्स नाही मिळणार, म्हणून ती नोकरी सोडून दिली जाते आणि आवाच्या सव्वा मेंटेनन्स मागितला जातो. तसेच आता समजा नोकरी चालू जरी ठेवली, डायव्होर्स ॲप्लिकेशन केलं, तरी काही स्त्रिया काय करतात की तो पगार कमी दाखवतात की जेणेकरून माझा ह्याच्यात उदरनिर्वाह होत नाही, असं जर कोर्टाला दाखवलं की आपल्याला चांगला मेंटेनन्स मिळेल. तर अशा प्रकारे समजा उच्च शिक्षित स्त्रिया किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी डायव्होर्स ॲप्लिकेशन केलं आणि त्यांनी जाणून बुजून मेंटेनन्स मिळवण्याच्या हेतूने जर नोकरी सोडून दिली किंवा खोट्या पगाराच्या स्लिप्स दिल्या, तर अशा वेळेला त्या नवऱ्याला कोर्टात सिद्ध करावं लागतं की डॉक्युमेंटनी दाखवावं लागेल की आधी नोकरी करत होती आणि हिला चांगला पगार होता, किंवा हिने आता जसं डायव्होर्स ॲप्लिकेशन केलं तेव्हा हिने नोकरी सोडली, किंवा आत्ताच्या लेवललाही हिला चांगली नोकरी मिळू शकते. तर हे सगळं जर कोर्टात सिद्ध झालं, नवऱ्याने ते सिद्ध केलं, तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट तो मेंटेनन्स ग्रँट करत नाही, तो त्याचं मेंटेनन्स ॲप्लिकेशन रिजेक्ट करतं. आता याच्या संदर्भात काही केस लॉज आहेत का, तर आहेत. परंतु याच्या आधी एक हे कंडिशन आहे की समजा त्या महिलेला काही शारीरिक किंवा कुठल्या आजाराने काही तिला नोकरी करणं शक्य नसेल आणि नोकरी सोडली असेल, तर हा ग्राउंड काही त्याच्यात येत नाही. तर आता आपण त्या केस लॉज बघूया. तर केस लॉज कुठल्या आहेत, तर डॉक्टर ई शांती वर्सेस HK वासुदेव अशी ही केस आहे 2005ची. याच्यामध्ये ही पत्नी डॉक्टर होती आणि डॉक्टर पत्नी होती, पण जसं तिचं पटत नाही आणि तिने डायव्होर्स ॲप्लिकेशन केलं, तर तिने त्याची प्रॅक्टिस करणं बंद केलं. तर याच्यामध्ये ती मेंटेनन्स ॲप्लिकेशन रिजेक्ट केलेली आहे. आता दुसरी जी केस आहे ती दमनप्रीत कौर वर्सेस इंदरजीत जुलेजा 2013ची केस आहे. या केसमध्ये पण त्या पत्नीला 50,000च्या वर पगार होता, परंतु तिने तो कमी दाखवला की जेव्हा ते डायव्होर्स ॲप्लिकेशन केली तर मेंटेनन्स मिळण्यासाठी तिने तो पगार कमी दाखवला आणि नवऱ्याने हे सिद्ध केलं की हिला चांगला पगार मिळत होता आणि ही जी पेमेंट स्लिप आहे सॅलरीची ती कमी पगारावर दाखवलेली आहे. तर याच्यामध्येही ते मेंटेनन्स ॲप्लिकेशन रिजेक्ट केलेलं आहे. आता तिसरी जी केस आहे ती अशी आहे की रुपाली गुप्ता वर्सेस रजत गुप्ता 2013ची ही केस आहे. रुपाली गुप्ता वर्सेस रजत गुप्ता यामध्येही त्या पत्नीला 50,000 पगार होता, परंतु तिने 8,000ची सॅलरी स्लिप दाखवली. तर मग अशा केसमध्ये सुद्धा कोर्टाने मेंटेनन्स नाकारलेला आहे. अशा आपण ह्या 3 केस लॉज बघितल्या. तर याच्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये आपण उच्च शिक्षित किंवा अशा नोकऱ्या करणाऱ्या महिलांना जर चांगला पगार असेल तर मेंटेनन्स ॲप्लिकेशन कोर्ट रिजेक्ट करतं. फक्त नवऱ्यावर जबाबदारी राहते की ते सिद्ध केलं पाहिजे.